लागली आहे, आपल्या गटाची निवडणूक लागली आहे. डोंगरे उदापूर जो गट आहे त्या गटाची निवडणूक लागली आहे. अनेक उमेदवार या रिंगणामध्ये आहेत. काय वाटतं आपल्याला, कोण उमेदवार चांगला असेल? आम्हाला अंकुश शेटचीच उमेदवारी चांगली वाटतो. का बरं अंकुश चांबलेच? मग आता आतापर्यंत कामच तेवढी केली त्यांनी, ही सगळी कामच त्यांनी केली. काय कामं केली त्यांनी? आता बघा स्मशानभूमीचं हे मंडप, परत खाली घाट तयार केला तो. धोबी घाट. हा म्हणजे ना तिकडं याचा आपलं लष्करीचा घाट. लष्करीचा घाट. हा, सगळी कामं आणि अंकुश शेट येऊन स्वतः सगळं काही व्यवस्थित करते. जातीने लक्ष देतो, पाणी मारायचं नाही, सगळं काम करताना सगळी ऍक्टिव्ह कामं करून घेते. म्हणजे कामं चांगली आहे. कामं चांगली आहे. हो. मग आता काय अनेक उमेदवार याच्यामध्ये आहेत तुमच्या भागातल्या? आता आम्हाला फक्त अंकुश शेट भाऊ आमच्या डोक्यात बसला, बाकीच्या आमचा परिचय नाही. आणि तो माणूस काय दरवेळेस विजिट देतो गावाला, आणि त्यांच्या कार्यक्रमाला हजर असतो, कोणती दसरी असो, कोणते लग्न असो, होता सोबत तो टाळीत नाही 99%. मग अशा माणसाला जो माणूस आता शेवटी समाजाला गरज कायची, तुम्ही जर काही गोष्टी जर विचारपूस नाही केली तर तुम्हाला कोण विचारणार नंतर, नाही का? असं तर अंकुश शेटच्या बाबतीत आमचं बरं 99%. तुम्ही आता कुठेही जरी विचारलं ना तर तुम्हाला तेच सांगतो. इथं जाऊ द्या, पण तुम्ही जर गेले ना फार कोपऱ्यापर्यंत जा, त्याचाच आवाज. अहो तो एक आता ते माग याचा पोरगा एक्सपायर झाला त्याचा, काय त्यांचं आडनाव, 11,000 रुपये लगेच देऊन टाकले त्यांना ते. तो शांतारामचा पोरगा ते ऍक्सिडेंट मध्ये. आणि ती बैल नाही का, ते बैल तेव्हा बी पैसे दिले त्यांनी. तेव्हा ते म्हणले देवराम लांडेने पैसे दिले. कोण म्हणते देवराम? नाही, आम्हाला एवढं कळते बा अंकुश पहिलेच जी हा विजेच्या झटकेने चालू होतं. तेव्हा बी अंकुश शेटनी पैसे दिले. आमच्या संबंध काय देवराम लांडेने पैसे दिले? देवराम लांडे काय इथं उदापूरला रोख पैसे दिले. भाऊ कुलवडे आहे का, त्याच्या दसकिरीच्या टायमाला दिले रोख. मी होतो जाहिरात केले, ते वर केलं होतं जाहिरात बरोबर. जाहिरात कोणी केली? अंकुश शेटनीच केली होती. म्हणजे जाहिरात म्हणजे देऊ म्हणे, दिलेच त्यांनी. पण सगळी बोलबाल झाला की देवराम लांडेने दिले पैसे म्हणून. नाही देवराम लांडग्याचा काय इकडे असेल पण तरी एवढा संपर्क नाही त्याचा. जो अंकुश शेट करतो ना ते त्यांनाच आहे, असं आमचं म्हणणं आहे. अजून बाकीचं काय सांगाल? बाकीचं आता मग एवढंच, आता काम व्यवस्थित तो माणूस करतोय, आतापर्यंत कामं केली हे फार 13 वर्ष असते, त्याच्यात काही लाभली नाही. आता आम्ही जुनी माणसं आहे, आम्हाला काय बाबा त्याच्यातले राजकारणाचं काही घ्यायला नाही. पण आता मला एक सांगा, तुम्ही जो माणूस काम करतो तो करतोच आहे ना, असं आम्हाला म्हणायचं. तिन्ही उमेदवार लागतील त्यांची? तिन्ही उमेदवार लागतील, निवडून येतील का? अहो लय वेळा आमचा अंदाज आहे भाऊ. कामच तशी. अहो तो माणूस आहे ना, तुम्हाला सांगतो, कोणचा काय प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे लग्न दसकरी त्याला जवळ आहे, म्हणजे ऍडजस्ट होतोय, तो करतोच. आता हे काय तुम्ही येताना आता तो त्याच का सांगतो, आम्ही तो करतोय म्हणून सांगतोय आम्ही, असं नाही तर बाकीच्यांचा काय आमचा संबंधच नाही. नाही तर आम्ही म्हणलो असतो का. आता जो करील तोच, आता नाही तर कोण तसं आहे का? बाबा गाव कोणतं हे? मानदार नाही. धन्यवाद.